नमस्कार मंडळी. 16 ऑक्टोबरला आहे कोजागिरी पौर्णिमा आणि ही कोजागिरी पौर्णिमा 5 राशींना अनुकूल असणार आहे. नोकरी, व्यापारात त्यांना यश बघायला मिळेल. इच्छापूर्तीचा काळ असेल, सुख, सौभाग्याचा काळ असेल. पण कोणत्या आहेत त्या 5 राशी चला जाणून घेऊयात. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मंडळी, कोजागिरी पौर्णिमेच्या आसपास जी ग्रहस्थिती तयार होते आहे त्या ग्रहस्थितीचा परिणाम 5 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. येणाऱ्या काळात चंद्राचं भ्रमण मकर, कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतून राहील. मंगळवारी प्रदोष, बुधवारी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि गुरुवारपासून कार्तिक स्नानारंभ सुरू होईल. रविवारपासून पंचक सुरू झाला आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार हे तिन्ही दिवस पंचक असून गुरुवार दुपारी 4:20 पंचक राहील. आता वळूयात थेट राशींकडे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी. सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. हा काळ मेष राशींसाठी सकारात्मक आणि उपयुक्त होण्याची संभावना आहे. नवीन नोकरीच्या शोधात जर मेष राशीची लोक असतील तर त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच व्यवसायात सुद्धा अपेक्षित लाभ मेष राशीच्या लोकांना कोजागिरी पौर्णिमेच्या आसपास बघायला मिळेल. प्राप्तीचे स्रोत विकसित होऊन आर्थिक सुधारणा देखील होईल. एकंदरीतच हा कालावधी आर्थिकदृष्ट्या उत्तमच असणार आहे. फक्त गुप्त शत्रू आणि दगाफट करणाऱ्यांच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर मात्र करडी नजर ठेवावी लागेल. कुटुंबात आई-वडील आणि भावंडांचं पूर्ण सहकार्य मेष राशीच्या लोकांना मिळणार आहे. भौतिक सुखसुविधांशी संबंधित एखादी मोठी वस्तू सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवाल. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेशी जवळीक वाढेल. कदाचित प्रेमिका तुम्हाला एखादी भेटवस्तू सुद्धा देऊ शकते. म्हणजेच एकंदरीतच कोजागिरी पौर्णिमेचा हा काळ मेष राशींसाठी अनुकूलच असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता वळूयात वृषभ राशीकडे. वृषभ राशीला मात्र सतर्क राहून वाटचाल करावी लागू शकते. कोणतंही काम घाईघाईत करू नका. सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं. त्याचबरोबर लहान सहान समस्या किंवा व्यक्तिगत जीवनात असणाऱ्या जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये तुम्हाला मित्रांचा आधार मिळेल आणि दिलासा मिळेल. कार्यक्षेत्री लोकांकडे लक्ष देण्याऐवजी कामावर लक्ष देण्याची गरज मात्र आहे. त्याचबरोबर युवकांचा बहुतांश वेळ हौसमौज करण्यामध्ये व्यतीत होईल. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमानेच यश दिसेल. त्याचबरोबर प्रकृतीची काळजी मात्र वृषभ राशीच्या लोकांना या काळामध्ये घ्यावी लागेल. त्यानंतर आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांना कोजागिरी पौर्णिमेच्या आसपास सतर्क आणि संयमित राहावं लागेल. आळस आणि निष्काळजीपणा सोडावा लागेल, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. व्यवसायात तीव्र स्पर्धेला सामोरे जाण्याची संभावना असल्याने तिथेही सतर्क राहा. त्याचबरोबर संबंधित विषयांवर क्षणिक फायद्याऐवजी दूरवरचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक बाबींवर विचारपूर्वक निर्णय घ्या. त्याचबरोबर जमीन किंवा वाहन इत्यादीची खरेदी करताना कुटुंबियांच्या सल्ल्यांकडे लक्ष द्यावं आणि प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. सगळ्यात महत्त्वाचं, वाणीवर नियंत्रण ठेवावं. कटू शब्द टाळावेत. दाम्पत्य जीवनातील गोडवा नक्कीच टिकून राहील. त्याचबरोबर कठीण प्रसंगी जोडीदाराचं सहकार्य तुम्हाला सावरून घेईल. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्याची मात्र गरज आहे. आता वळूयात कुंभ राशीकडे. कमकुवत बाजू शत्रूसमोर उघड करू नये असा कुंभ राशीला सल्लाच दिला जातोय. अन्यथा त्याचा गैरफायदा समोरची व्यक्ती घेऊ शकते. मित्रांचे पूर्ण सहकार्य या काळात तुम्हाला मिळेल. कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना कुटुंबीय बरोबर राहतील. त्याचबरोबर बहुतांश वेळ धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये व्यतीत होईल. तुमचा मान सन्मानामध्ये देखील या काळामध्ये वाढ झालेली दिसून येईल. व्यवसायानिमित्त प्रवास करण्याचा देखील संधी तुम्हाला मिळू शकते. हा प्रवास सुखद आणि लाभप्रद असेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख तुमची होऊ शकते, ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंभ राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन सुखद असणार आहे आणि जोडीदाराच्या सहवासामध्ये सुखद क्षण तुम्ही व्यतीत कराल. त्यानंतर आहे मीन रास. मीन राशीला कोजागिरी पौर्णिमेच्या आसपास जरा संयमित राहावं लागेल. कार्यात यशस्वी होण्यासाठी संयमाने आणि योग्य दिशेने पावलं उचलावे लागतील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ घालवाल, त्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. त्याचबरोबर व्यापारात अपेक्षित लाभ मिळविण्यात यशस्वी व्हाल. यशाची सुखद बातमी देखील मिळू शकते. परीक्षा आणि स्पर्धेच्या तयारीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंददायी बातमी देखील मिळू शकते. महिला वर्ग त्यांचा बहुतांश वेळ पूजापाठ किंवा धार्मिक गोष्टींमध्ये व्यतीत करतील. त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे. कन्या राशीच्या लोकांना अतिरिक्त ताण घेण्याची प्रचंड सवय असते आणि त्याचाच भार त्यांना या काळामध्ये जाणवणार आहे. मेहनत जास्त करावी लागेल आणि कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल. व्यवहारात किंवा व्यक्तिमत्वात सकारात्मक परिवर्तन केलं तर मात्र हा ताण कमी होऊ शकतो. तसं करू शकता तर कठीणातील कठीण असणारी कामही तुम्ही वेळेत पूर्ण करू शकाल. एखादा महत्त्वाचा कौटुंबिक निर्णय घेताना कुटुंबियांवर तो लादण्यापूर्वी त्यांच्या भावनांचा आणि अपेक्षांचा विचार करा. प्रकृतीवर विशेष लक्ष द्यावं. दाम्पत्य जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. व्यस्त कार्यातून जोडीदारासाठी थोडा वेळ काढण्याचाही प्रयत्न करावा लागेल. तसेच कोजागरी पौर्णिमा आणखीन एका राशीसाठी चांगली असणार आहे आणि ती रास आहे म्हणजे तूळ रास. तूळ राशीसाठी सुद्धा हा कोजागिरी पौर्णिमेचा काळ अत्यंत शुभ राहणार आहे. तूळ राशीच्या लोकांना व्यवसायामध्ये भरपूर नफा मिळणार आहे. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नतीसोबतच पगारवाढ देखील होण्याचे योग आहेत. तसेच तूळ राशीच्या लोकांना या काळामध्ये अचानक आकस्मिक धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. तसेच तूळ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन या काळामध्ये आनंदी राहील. त्याचबरोबर तूळ राशीच्या लोकांना कोजागरी पौर्णिमेच्या काळामध्ये अनेक उत्पन्नाचे स्रोत देखील प्राप्त होण्याचे योग बनत आहेत. त्याचबरोबर तूळ राशीच्या लोकांना हा काळ अतिशय सुखद राहणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही.